नमस्कार मैत्रिणींनो, आता आपण पाहणार आहोत स्लीव्जचं कटिंग या व्हिडिओमध्ये। तर स्लीव्ज आहेत 6 इंचाच्या, 1 इंचाचं मी मार्जिन घेतलं आणि 7 इंचावरती बरोबर 7 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे। तर एक सरळ रेष आखून घ्यायची आहे 7 इंचावरती। आणि आता आपण टाकणार आहोत कॅप हाईट। तर मी कॅप हाईट 7 इंचासाठी 3 इंच घेतलेली आहे। 3 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे। आपले स्लीव्ज 6 इंचाची असल्यामुळे कॅप हाईट 3 घेतलेली आहे मी। आणि तिथून एक सरळ रेष आपल्याला आता आखून घ्यायची आहे। आता या सरळ रेषेचा आपल्याला एक सेंटर पॉइंट काढायचा आहे। आणि ही सरळ रेष अशी घेतलेली आहे मी 36चा चौथा भाग 9 इंचापर्यंत ही सरळ रेष आखून घेतलेली आहे। आता त्याचा सेंटर पॉइंट काढायचा आहे आणि ती सरळच रेष वरती जॉईन करायची आहे। आता त्या सरळ रेषेचे पण आपल्याला 3 इक्वल भाग करायचे आहेत। तर ते 3 इंच आहे, त्याचे मी बरोबर इक्वल 3 भाग केलेले आहेत। आणि आता तिथून आपल्याला स्लीव्जचा आकार द्यायचा आहे। तर 1.25 इंच सोडून स्लीव्जचा आकार देताना 1.25 इंच सोडून मग आपल्याला स्लीव्जचा आकार द्यायचा आहे। हे पहा, बरोबर मोजून 1.25 इंच सोडायचा आहे आणि तिथून आपल्याला 1 ते 1.25 इंच तुम्ही सोडू शकताय आणि तिथून मग आपल्याला स्लीव्जचा आकार द्यायचा आहे। हे पाहू शकताय तुम्ही, हलक्या हाताने स्लीव्जचा आकार द्यायचा आहे आणि आतल्या मुंड्याचा पण आकार हलक्या हाताने देऊन घ्यायचा आहे। आणि आता दंडघेर आहे 6 इंच। तर मी बरोबर 6 इंचाला मार्किंग करते। 6 इंच दंडघेर आणि 1.5 इंच मार्जिन। 6 इंचाचा दंडघेर आणि 1.5 इंचाचं मार्जिन, असं करून आपलं स्लीव्जचं ड्राफ्टिंग कंप्लीट झालेलं आहे। तर आता हे आपण जॉईन करून घेऊया। हे जॉईन केल्यानंतर आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित। अतिशय सोपी पद्धत आहे ही स्लीव्ज कटिंगची, तुम्ही करून बघा, परफेक्ट हे होईल। आणि कटिंग करताना पण व्यवस्थित करायचं आहे, आतल्या मुंड्याचं चुकून दोन्ही साईडचं एकत्र कटिंग होऊ नये, त्यासाठी मग व्यवस्थित कटिंग आधी कट करून घेऊन मग आतला मुंडा असा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। आणि आता मेन फॅब्रिकवरती पण आपल्याला याचं कटिंग करून घ्यायचं आहे। तर मी मेन फॅब्रिकवरती पण हे कटिंग केलेलं आहे। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाय बाय।